मुंबई महापालिकेचं 2026-27 या वर्षाचं बजेट नुकतंच सादर झालंय. आकडा ऐकला तर थक्क व्हाल. तब्बल 80,952 कोटी रुपयांचं हे जम्बो बजेट आहे. मागच्या वर्षापेक्षा यात जवळपास 9% वाढ झाली. आकडा खूप मोठा आहे. पण या अब्जावधींच्या बजेटमधून आपल्या कुलाब्यासाठी, दक्षिण मुंबईसाठी आणि इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी नेमकं काय मिळालंय? सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी बोलूया आपल्या प्रवासाबद्दल. दक्षिण मुंबईचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड या प्रकल्पासाठी तब्बल 950 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कुलाब्यासारख्या भागात जिथे पर्यटकांची रोज मोठी गर्दी असते, तिथे चालण्यासाठी चांगले आणि सुरक्षित फुटपाथ असावेत म्हणून युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसीसाठी 65 कोटी दिले गेलेत. आणि हो, सर्वसामान्यांची लाईफलाईन असणाऱ्या आपल्या बेस्ट बस सेवेला महापालिकेने 1000 कोटी रुपयांची मोठी आर्थिक मदत केली आहे. आरोग्याकडे वळायचं झालं तर दक्षिण मुंबईतल्या रुग्णांसाठी आधार असणारी नायर आणि केईएम रुग्णालय आता हायटेक होणार आहेत. केईएम मध्ये नवीन इमारतीसाठी 27 कोटी, तर नायरसाठी 50 कोटींची तरतूद आहे. मुंबईभर आपला दवाखाना सुरूच आहे. पण आपल्या घरातल्या महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 14 वर्षांच्या मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करणारी HPV लस आता महापालिकेतर्फे मोफत दिली जाणार आहे. कुलाबा हा पर्यटकांचा भाग असल्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. याचसाठी रस्त्यांच्या प्रभावी स्वच्छतेसाठी महिला कामगारांची खास पिंक आर्मी येत्या मे महिन्यापासून रस्त्यावर उतरेल. तसंच खरेदीसाठी आपल्या सर्वांच्या परिचयाचं असलेलं महात्मा फुले मंडई म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 37.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आपला परिसर सुरक्षित राहावा यासाठी AI तंत्रज्ञान असलेलं 650 नवीन CCTV कॅमेरेही बसवले जाणार आहेत. मंडळी, रस्ते आणि आरोग्य तर झालं, पण आता वळूया आपल्या शहराच्या भविष्याकडे, म्हणजेच आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे. यंदा शिक्षण विभागासाठी तब्बल 4248 कोटी रुपयांचं भक्कम बजेट आहे. आता महापालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी यंदा काय खास आहे? नीट लक्ष देऊन ऐका. इयत्ता पहिली आणि दुसरीची चिमुकल्यांसाठी आता शाळेत जादुई पेटी म्हणजेच ज्ञानपेटी दिली जाणार आहे. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मिशन सफल हे राबवलं जाणार आहे. सर्वात भारी घोषणा म्हणजे इयत्ता 9वीत जाणाऱ्या पालिकेच्या विद्यार्थ्यांना पालिका तब्बल 19,000हून अधिक डिजिटल टॅब मोफत वाटणार आहे. 1203 शाळा डिजिटल क्लासरूम बनणार आहेत. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून 40 शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारल्या जातील. पालकांनो, मुलांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली. सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे असतील आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बस सेवा ही पूर्णपणे मोफत असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर 80,000 कोटींच्या बजेट मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पालिकेची शाळांना स्मार्ट बनवणारं आहे. पण कागदावरच्या या कोट्यावधींच्या तरतुदी प्रत्यक्षात किती वेगाने आपल्या कुलाब्यात आणि मुंबईत उतरतात यावर कुलाबा न्यूज 24 ची कायम करडी नजर असेल. तुम्हाला हे महापालिकेचं बजेट कसं वाटलं? सर्वसामान्यांच्या अपेक्षा यात पूर्ण झाल्या आहेत का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.